येवला येथील मामलेदार गल्ली जुने शहर पोलीस स्टेशनजवळ असलेल्या श्री दत्त महाराज मंदिराच्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। या मंगल सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीचा प्रारंभ जुन्या पोलीस स्टेशनपासून करण्यात आला। मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। विशेष आकर्षण म्हणजे मिरवणुकीत महिलांनी सादर केलेलं गरबा नृत्य यांनीच नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। या सोहळ्यात कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, शिवसेना गटनेते नगरसेवक गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, सनी पटनी, राजू पटेल, बालू शेठ परदेशी, यती गुजराती, शैलेश देसाई यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। येवला येथे देव मामलेदार गल्लीत दत्त भगवंताच्या श्रीमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे। आज दत्त भगवंताच्या श्रीमूर्तीची मिरवणूक निघाली। उद्या होम हवन तसेच रुद्रपूजा, नवचंडी अशा अनेक पूजेचे आयोजन केलेले आहे। या प्रसंगी येथील सकल गुजराती समाज, सकल मारवाडी समाज व सकल हिंदू समाज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे। सदर कार्यक्रमाला आज अतिशय सुशोभित पद्धतीने दत्त भगवंताची मिरवणूक काढण्यात आली। त्या प्रसंगी येवल्यातील सकल हिंदू समाज उपस्थित राहिला। हा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे। शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या प्रसंगी आज जेव्हा मिरवणूक निघली त्यावेळेस सर्व गल्लीतील व येवल्यातील माता भगिनी उपस्थित राहिल्या। अतिशय सुंदर देखावा घेऊन मूर्तीची उद्या प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे। अनेक अडचणी आल्या, अडथळे आले, परंतु येथील मंडळांनी सर्व अडचणी व अडथळे मात करून शेवट हा कार्यक्रम यशस्वी केला आहे आणि त्यानिमित्त मी सर्व येवलेवासियांचे आभार मानतो। सर्वांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। जय श्रीराम।